येईन तिकडे लोक काय मी आता म्हणलं काय आहे बा मा घरापाशी मलाही माहित नाही ना. कोणी समोसे निवडून राहिलं, कोणी कचोऱ्या निवडून राहिलं, काही काय केलं काय केलं बा काही समजायला मार्ग नाही मला. अरे शिवलाल भाऊ कायले म्हणते मग. अरे तुम्ही हे बा तिकून येपर्यंत आम्ही हे बा, पण हे पाणी आलं का जरासं म्हणून जरासं कार्यक्रम नाही तर मंडप टाकला असता. मग कचोरी समोसा बिलकुल 500 प्लेट आता जिकडे तिकडे झाले ना लोक. अरे कायच करा. जाऊ दे आता आपल्याला 2-2 कचोऱ्या 2-2 मिरच्या उरल्या. तुला उरल्या रे काय आलू पोंग्या? आता 3 खेप खाल्ली आहे ना कचोरी आतापर्यंत. हो माय झालं म्हणलं माय झालं. तेच म्हणलं कसं करणारे मागच राहते तर असं आहे ती. आता आपल्या शेवटी 2-2 कचोऱ्या 2-2 मिरच्या उरल्या बस तेवढं तरी आपलं समाधान आहे. पण जाऊ दे त्याच्यात आनंद नाही आपल्याला. निवडून आले का नाही आपली इच्छा बाई आपली भाची याचा लय आनंद झाला आपल्याला. बाकी काही असो तिकडे. हो ना पण मी येपर्यंत इकडे तुम्ही एवढं थाटलो बी तुम्ही समोसे कचोऱ्या बोलाव पाण्याच्या कॅन आणि हे ते म्हणजे तुम्हाला काही आधीच कल्पना होती का की बा मी येतो म्हणून. कुठून बोलावलं काय बोलावलं काही समजायला मार्ग नाही ना मला. रस्त्यानं मला चला लक्ष्मण भाऊ तुमच्या घरी कार्यक्रम सुरू आहे. मी म्हणलं काय झालं बा काय सांगा लागते का ती गोष्ट. अरे आम्हाला 10 वाजताच माहित होतं ना सीट कोणाची येते म्हणून. मग पूर्ण फिल्डिंग टाईट होती ना आपली. आम्ही म्हणलं मारुद्या यायला उड्या. हो पहिले 3 सीटा त्याच्या आल्या किती नाचित ते बाबा दपडी आणली काय 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 आम्हाला माहित होतं ना काय होणार आहे. तर मग गलबतीला आधीच फोन लावला आता मी छोट्याला म्हणलं पैसे दे भाऊ धाब्यावरचे सटकन समोशन कचोऱ्या 500 प्लेट पाठवून दे. मग आपल्याला सगळं माहित होतं ते. म्हणजे आधी त्याने ऑर्डर देऊन दिली बाबा नाही का कमाला साहेब मोठी आणली होती आपण निवडून जर नसताल ना ते समोसे घरी खायची पाहिजे आली असते आता. अरे हो ना पण ते निवडून यायच्या आधीच तुम्ही दिली फालतू कसं जर नाही आलो असतं तर ते विषय सोडा ना. मला सगळं माहित असेल राजकारण कोणी ते काय ते. मग 5 मतदान कसे भेटले असेल आपल्याला. भेटत होते का आपल्याला 5 किती लायकी होती आपली. हो राजा ते नाही समजलं मला. मी म्हणलं डॅडी बुडा एक 3 माणसं समजा आपले घर फिरवायचे 2 आणि एकटोय कुठे तर मग हे 5 मतदान कोणाच पडलं म्हणलं आपल्याला. त्यालाच म्हणते ना मग शिवलालची कलाकारी काय म्हणते तर मग मॅच केलं कवर ते. मग एक ओढ आपलं आता सांगत नाही मी कोणाचं आहे ते. ते आपलं शांताराम सरपंच झबरू तिघापैकी एक आहे ते. आता तुम्हाला काय सांगा. हो ना पण कोणता आहे मला कोण होय कोणत्यातला. जाऊ द्या तो विषय जाऊ द्या. कसं आहे झाकली मोठी जावं लागायची नंतर सांगितलंच नाही मी काय विषय आहे. एक माणूस आपण कव्हर केला म्हणून आपलं काम जमलं. हो म्हणून म्हणतो आता हे यानं जमणार नाही नाश्त्यान फास्त्याना. तर आपल्याला पार्टी लागेल म्हणलं सांगू राहिलो. भात जवळ आहे तुम्ही. हो भाचीला फोन केला मी तिकडे. तिकडे बी तुमचे सासरे भाऊ आहे ते खुश झाले. आम्ही तर जिकडे तिकडे दिले वाटते फिरून असं हो का तिकडे केला का तिला फोन. बरोबर जास्त लागते आता मला 2 दिवसात जातो आता रसाईला बोलावलेला जास्त लागेल मग. तेच म्हणलं ऑर्डरच घेऊन जा आता डायरेक्ट. हा तेच म्हणलं. बाकी मग आता पार्टीचं कसं करून राहिले काही देऊ राहिले. थांबा ना आता गडबड नका करू 2 दिवस द्या देतो ना एखाद दिवस देईन काही विषय नाही त्याचा. बरं चला आता उचल वाचल करा आणि चला आपलं मोकळं करा. या झालं गेले सगळे येऊ द्या ना. जे राहिले सुले अजून बरेच राहिले ना. काही गेले काही राहिले. हो अलबती तिकडे मारुतरावची इथं गेले तर. हो आता त्याला मी समोसन कचोरी आणायला लावले का नाही. हो येतो म्हणे भेटून तिकून. तसं तिकडे गेले का बरोबर येऊ द्या त्याला. हो चला बसून घेऊ खाली बसून नाश्ता करून घेऊ. हो पाहता ते मग. भलं सन्नाटा दिसून राहिला मारुतरावच्या घरापाशी कोणीच नाही. एकटा देव असं दिसते. अरे देवदास भाऊ रामराम म्हणलं रामराम. आता हे काय टपकली येऊन बा ऐन वक्तात आता. अरे का इकडे कुकडे आज कसं का अचानक येणं झालं बा काय आहे. काय बोला आता मोठा घोर आहे ना आमच्या मागं. आता आम्ही एकटं झालं. आता लक्ष्मणरावच्या कामावरचे माणसं हो ते तिकडे उभे आणि इकडे मारुतराव आमचे साडभाऊ हे उभे. कोणाची साईड घ्या कोणाचं काय करा. सकाळीच मारुतरावचा फोन आला म्हणजे 5 किलो पेळा आणि 2-4 बॅनर बनवायला टाकला आणि ते बनवले ना आणले. तेच नाही झालं तर दुपारी शिवल्याचा फोन आला म्हणजे कचोरीन समोसेन हे ते घेऊन या म्हणजे 200 प्लेट. सांगा आता म्या म्हटलं तिकडची पार्टी येणार नाही निवडून. हो तर ते म्या आणलं समोसे कचोरी काही घ्यायचं काम नाही. पण इकडला गोंधळ झाला ना. मग समजलं मला तिथं की बा हे पडले ते आले तर त्याची कचोरी समोसे नेऊन दिलं ना. आता हे पेढे आता याचे पैसे आम्ही देऊन बसलो. आता हे कसं काय मारुतरावले मागा आणि काय करा आता म्हणून त्याच्या भेटीला आलो होतो एक तर. आणि हे आता पेढ्याचं काय करावं ती विचारायला आलो. आता आणली का नाही मोठी खुशी आहे ना. 5 किलो पेढ्याचे पैसे यायच्या अंगार नाही आता. अरे म्हणलं तुम्ही राजे जरासं विचारपूस करायचं ना पहिले. पेढा घेऊनही घेतला आधी. आता अंदर काही ते डबा नेऊ नका इथंच राहू द्या मी ठेवून देतो बाजूनं. आणि त्याला भेटा काय भेटायचं आहे तर काय सांत्वन करायचं तर पहा तुम्ही. हो आता कसं बाया बऱ्याच गेल्या भेटून. माघरची आहे थांबेल म्हणून माझी चादर अटकेला आहे म्हणून मी इथं बसेल आहो. आता आमच्या अंगारच पडते ते पेढा आहे नाही का 1500चा पेढा हे 1500चे बॅनर नाही का आपण त्यांना द्या ना तेवढे सोडून अयरच केला म्हणा बा कुठं बसता. जा आता ते पेढे गिडे काही नेऊ नका रे. हो त्या माणसाची मानसिकता आता त्याची त्याला माहीत. हो जवळच्या आहे ना धोका दिलेला दिसते मला त्याला. हो लवकरात लवकर भेटा आणि चालले जा. तसंच करायला लागलं नाही का. हो पण बरं ना भेटा तर लागणच ना बा. हो साडभाऊ म्हणलं. हो चला येतो मग. जा ना तुम्ही तिकडे ते कचोरी समोसे झाले गेले नाही का तिकडे. बा आपण तिकडे गेलोही नाही इकडे आपल्याला काही म्हणजे कसं भेटलो मारतील आणि बाहेर येऊन बसलो. हो त्याचं ते आत्मचिंतन सुरू आहे आता. ते कंदील बुडा आहे 2-4 लोक आहे पहा बा आता. सगळं पैशाचा बोलबाला मारती. हो सगळा पैशाचा विषय आहे बघितलं. हो कसं झालं आपण पडलो पैशानं कमी खरी गोष्ट सांगतो तुले. हो नाही तर आपण हे पहा चांगलं आहे पहा 7 मतदान आपल्याला भेटायलाच पाहिजे होतं. हो कारण की आपले माणूस की लोकांचे आपला परिचय सर्वांच्या भेटीगुटी आमच्या वयमानानुसार सांगा आम्ही इतकं समजावून सांगितलं. पण नाही चाललं ना ते पैशापुढे सगळं फेल आहे भाऊ मारती सगळं फेल.
नाही नाही, तुम्ही म्हणता ते काही खोटं नाही ना कंदिला भाऊजी. तुमचा अनुभव काय असा कमी थोडी आहे काही. हां, खऱ्या गोष्टी आहेत. पैशाशिवाय काहीच नाही. शेवटपर्यंत वोटिंग करेपर्यंत लोक मला म्हणे ना, हो मारुती तुलेच आहे, मारुती तुलेच आहे. शेवटून पाहिलं तर आपल्याला काय 2 मतं भेटले बा, सांगा तुम्ही आता. म्हणजे माय एक स्वतःचं आणि 2 दुसऱ्याची. सांगा 7ची अपेक्षा होती. म्हणजे पैशाचा बोलबाला सगळा, म्हणजे लक्ष्मणरावनं लय वाटला वाटते नाही. अरे भरपूर. अरे बाबा पैसे पाण्यासारखे वाटले ना त्यानं. अरे अंदरून अंदरून तुला आपल्याला काहीच माहित नाही पडलं हे. मग 50-50 पर कॅन्डिडेट पैसा वाटेला आहे त्यांना. 100% सांगतो ना मी, मला गॅरंटी आहे ना. हा बाबा बाबा इतकाले पैसे लोक सांगा बरं काय बोला आता आपल्याला काही माहित नाही ना बाबा आपण पैसा दे आपण त्यांना त्या जाऊ म्हटलं हे बा राहू द्या आता काही काळजी करू नका मामाजी तुम्ही बी नाही आपल्याला समजा निवडून दिलं लोकांना तरी काही हरकत नाही मी जिद्दीने अभ्यास करेन काही ना काहीतरी मी माझ्या म्हणजे आयुष्यात काहीतरी करून दाखवीन मी ना ते सगळं बरोबर आहे राणी, पण कसं असते माणूस नाराज होते ना अशानं. आता मला का माहित नाही तू आज नाही उद्या काही ना काहीतरी करणारच आहे. पण हे लोक समजा आपले लोक मागं पाठीतनी सुरा खोसते तर हे बरोबर आहे का द्यायचं. 2 माणसं फक्त आपले पक्के होते, झाबऱ्या एक आणि आपलं सरपंच आहे. 2 मतं पडले आपल्याला फक्त. आणि हे 50,000 रुपये वाटले ना कंदिला बस तुम्ही. झुमऱ्यानं आपल्याला मतदान नाही केलं, नाही तर आपल्याला किती मतं पडले असते. त्याचे 2 आले असते तर 5 नसते झाले का. त्याला पैसे मागणं मारते तू वापस आपले पैसे दे म्हणा तू आता मतदानच नाही पडलं तर मग कसं काय अभिन तर येते वाटते बाबा, झुंबरवर येते वाटते नाही. पैसे तर मापाशी आहे. नाही पैसे तर काढतोच म्हणा, पैसे नाही सोडत कंदिला बाजी. आता हे झालं आपलं आत्मचिंतन की बस आपण जायचं म्हटलं. तिकडे त्याचे समोसे वाटणं हे ते चालू आहे वाटते जरा. त्याचं होऊ देऊ, नंतर झुंबरची भेट घेऊ. नाही ना तसं नसते, मला तर तसं नसते ना. पैसे देणं गुन्हा आहे ना निवडणुकीत. आपण जर पैसा वाटला आपल्यावर बी गुन्हा दाखल होते. तर म्हणून कसं आहे आपल्याला बी आपली बी चुकी आहे त्याच्यातनी. म्हणून गुपचूपमध्ये पाहू आपण थोडंसं. सध्या काही बोलू नको त्याने. जरी तो आपल्या सपाट्यात येईन त्यावेळेस आपण काढू पैसे त्याची. 50,000 सोडायची नाही त्याची. ती आहे नाही का, म्हणजे आपले बोटू चपेल आहे ना. जाऊ दे आता पाहू पुढे काय होते तर. पण लक्षात आलं का ना, म्हणजे आपल्यापेक्षा त्याला मला वाटते 70 दिले वाटते काय सांगा. झालंच ना तसं. ते त्यानं इकून 50 काढले, तिकूनही सांगतो ना मी पैसे काढल्याशिवाय राहिला नाही ते. चांदीच झाली नाही, सगळ्याची चांदीच झाली. पैसे काढले मस्त द्याय ना. जाऊ दे आता काही विषय काढायला पुरं. जाऊ दे आता जे झालं ते झालं. आपणच समजा असं म्हणा आपल्याला जनतेचा आदर करावा लागते. जे काही आपल्याला भेटले मतदान त्याचा आपण बा आदर मान्य करतो. आणि आमची चुकी आहे बा, आम्ही अजून याच्यातनी काही सुधारणा करायचा प्रयत्न करतो असं आपण लोकांना सांगू. आणि आपली ही आत्मचिंतन सभा मोडून टाकू असं मला वाटते. मी काय म्हणतो मारती आपले तुमचे साळभाऊ आले वाटते. ते तिथे चपला काढल्या ना, ते बैठकीत गेले बा. तसं ते आले का. हो ते काय समोसे गिमोसे त्याने आणले म्हणते ना. बरोबर आहे बरोबर समजलं ते वार्ता मला. जाऊ दे येऊ दे द्यायला बसू द्या, मी भेटतो द्यायला. पण आई चहा मांडून सगळ्याला चहा मांडणं. मांडतो बसा म्हणलं काका सगळे जण बसा म्हणलं लखले काका जाऊ नका म्हणलं हो बरोबर करा ना, काही हरकत नाही. तर मी येतो जरासं. आपले साळभाऊ आहेत म्हणते अंदर. आलोच आबाजी मी. हो भेट ना तू. आम्ही आता चहा घेतलं की जातो मग. हो ये मग तू ये. घरावर गोटी येते काय सांगायला का. हो आता त्याला पडले मारत्याला 3 मतं. हो आता ते 2 आपलेच म्हण लागत नाही का, असंच म्हण लागत नाही तर कसं मारत्याला बिफरते बरं. हो तो यावर त्याला बिफरणार आहे ते. ना तुमचं ऐकलं मी गोत्यात आलो ना, तोंड दाखवायला जागा नाही राहिली मारतीला भेटायला मला कसं तरी भेटून आलो त्याले. पण आता म्हणलं हे योगायोग ते कोण दिले 2 मतं ते धन्यवाद म्हणा. हो आपल्याला म्हणतात तरी ते आमच्या सोयीपती. हो तेव्हा झुंबर भाऊ आले बा इकडे. आता काय म्हणते इकडे घुसून कोण बसले म्हणलं. अरे जा तिकडे बाबा, तिकडे काय बाबा सुरू आहे लक्ष्मणच्या घरापुढे. मग समोसे वाटलं हे ते शिवल्यानं समोसे बोलावले ना बा पुरा पेटारा. काय जातं काय जाऊन अर्थ नाही ना. माणूस पडला ना आमचा राजा, पुरा झोपवलास ना मारतला झुटके. वाटलं नव्हतं लेका पडून म्हणून. राहिले भारत सुटके. अरे काय राजा तुमचा माणूस. अरे बाबा तुम्ही कुठे मतदान केलं त्याले. मतदान इकडे पडलं 5 मतदान इकडे पडलं ना. तुम्ही काय केलं त्याले. मग आता कोण केलं बा मतदान कोण केलं म्हणलं. ते 2 मत जे पडले ते आमचेच आहेत ना. मग काय एक मारतीचं स्वतःच आमचे 2-3 मत नाही पडले का. अरे कसं काय बोलू राहिले हे कसं काय होऊन राहिलं. अरे बा मला सांगू नका कोणाले. मी मतदान करायला मारतेले 2 मतदार बा घरचे. मग तुम्ही काय बोलू राहिले राजा. नाही ना मी तो घाल केलं आम्ही केलं ना. आमचे आहे ते 2 मतं. मग काय ते 2 मतं आमचे आणि एक स्वतःच मारतेच आहे. काही नका बोलू ना बा. काय अरे भ्या दिला मतदार मग बाय का उपकलं का बा. मग भ्या बायको जर बाय मतदार त्याला आहे ना. नाही ना आमचा आहे ना रे बा दोघांची. ती 3 मतं आमचे आहेत ना. मग तुम्ही काय दिले बे. तुम्ही दिले का तिकून म्हणलं माहित नाही का म्हणले. लक्षाला दिलं ना तो. नाही ना तुमच्यासारखं खोटं बोलणार का मी. खरं सांगतो तुम्हाला काय 50,000 रुपये दिले तर म्हणे. मग आपलं ते आपलं मोठ्याचं ऑपरेशन करून घे म्हणे बा. 50,000 घे म्हणे मारुतरावचा बुडा आणि ते कधी लाभाजी. मग म्या नाही म्हणलं बरं. लाईन मध्ये म्हणे घ्या म्हणे पाहून घे पुढचं पुढे काही सपात्य म्हणे. पण मग शेवटी माया कसं माझ्या मनात झालं परिवर्तन. किंवा पैसे तर आपण घेतले फालतू अंगावर नाही आला पाहिजे. मी त्याला मतदार केला मग मारतेले मी आला कमीत कमी त्याला 3 मतं तर दिसले पाहिजे. आम्हाला तर सगळं माहिती आहे काय आणि काय नाही. तर बाळभाऊची तर तेच आता मारतीने सांगितलं ना 50 दिले म्हणून याले. हो पण लेका जा आम्हाला वाटलं तिकडेच देते का तरी बी. असं काय म्हणतं बा तू. पण मग आम्ही तर दिलं रे मत आमचे 2 मतं. मग ते कसं काय झालं म्हणा चिठ्ठीत फॉल्ट झाला का लेका. नाही चिठ्ठी गिट्टीवर नाव नका घालू तिकडे. देवदास भाऊ संसदेचं काम होतं तिथं काही चालत नाही. तुम्ही दोघांना मतदार केलंच नाही मारतेले. मी सांगतो ना 100%. नाही अरे आमचं मत आहे ते. खोट्या गोष्टी आहे ना. तो पैसे घेतले पण मतदान लक्ष्मणलाच केलं. मग असं आहे ते.
काही बोललो का तुम्ही? हो आता मी दुकानात बोलला सरपंच साहेब आहे म्हणे, मी मारतेल त्याला म्हणे. मग म्हणजे मारतेला काय काय हा 5 मतं भेटत होते मग तुमचे 2 बाय 2 सरपंचाचे. हा काही बोलता राजा बाय होते 2 मतं. बा सरपंच खोटे बोलते मग काय आता आमचे दोघांचे साहित्य मत जाय तू डोकसं नको आमचं जाय बरं जाय लवकर जाय तू. बरोबर आहे बा मामी हे म्हणते म्या दिले ते म्हणते म्या दिले मतं पडले 2 तिकडे. हो बाबा तुमचं तुम्ही. नाही पाणी किती घेतलं पाणी किती झालं सगळं झालं फक्त कसं तुम्ही होते तिकडे बसून बाया घ्या जास्त होत्या मग कसं म्हणलं आपण तिकडे कसं यावं म्हणून खोलीत बसलो बैठकीतनी. काय पण लेखाचं गलत झालं नाही लेखाचं वाटे नाही असं सकाळपर्यंत समजा आपल्याला असं अपेक्षा नव्हती अशी. अरे पैसा पैसा असल्यावर काय करणार आहे माणूस मग पैसाच तेवढा कमवून राहिला पाण्यासारखा पुढचा माणूस. हा किती वाटले अंदाज असेल का त्याचा मग. अरे ग्रामपंचायतला नाही वाटत इतका पैसा वाटला ना त्यानं मग येणार नाही तर काय झालं. पण तुम्ही म्हणता हो मारत पण काही असं जास्त तर काही पैसा धाब्यावर तर काही जास्त मागत नाही. 30,000 रुपये त्या दिवशी छोट्याला फोन केला 30,000 पाठवून दे म्हणे फोन पेनं. बाकी तर काही एवढ्यात मागितले नाही त्यांनी पैसे. धाब्याचे पैसे सगळे छोट्या जोडस आहे बँकेत भरणं सुरू आहे ना. घरी माल नाही का त्याच्या काय त्या बँकेच्या धाब्याच्या भरोशावर आहे का आंधीचा किती माल कमायला नाही का त्यानं. मग सरासरी सांगतो ना एका कॅन्डिडेटला 50,000 वाटले त्यानं. हो अंदाज सांगतो ना मी कंदील बुडा म्हणे ना 100% 50-50चं बजेट एका आले. मला मामा वाटलं ना लक्ष्मण भाऊ समजा इतके पैसे वाटन म्हणून. अरे संगत मातना कोणाची आहे तर शिवलाल टोयगोटीची. मग शिवलाल बबन काशा त्याच्याच मागाय ना 2-3 दिवस झाले. मग आता तुम्हाला माहित आहे सगळं काय त्याचा कारभार तर माहितच आहे. मग 200 कचोऱ्या समोश्या हो बिल म्हणे 500 आणजो म्हणे. मग आता काय बोला काय करा. आता बरं आहे ते जाऊ द्या आता काय आपल्याला वाटते काय बोला काय म्हणा. म्हणजे 200 प्लेट कचोऱ्या आणल्या आणि 500चं बिल म्हणून राहिलं ते नाही पहा. म्हणजे इथूनच जर पैसे खात असेल ते तर सांगा ना तुम्ही किती हरामखोर आहे ते. शिवल्यानं पुरे पहा 50-50 लोकांना द्यायला लावले आणि त्याला निवडून आणलं. जाऊ द्या काय करायला लागतं नाही का. जाऊ द्या ना आपल्याला काही एवढं हे बा काय टेन्शन घ्यायला पुरत नाही. आपल्याला पाहते ते काही नाही पुढे काही ना काही होईनच भलं. भलं म्हणजे काय आपलं काय त्याच्या माता आहे का. मग 12 एकर जमीन आपल्यापाशी ट्रॅक्टर आहे. राणीला का खाली ठेवतो का मी काही ना कायच्या तरी लावतोच तिले. मग पाहन तुम्ही आता एखादं सोसायटीचं अध्यक्षपद तरी तिला देतो नाही तर मग ग्रामपंचायतली उभं करतो नाही तर काही ना काहीतरी मी ती सोय लावतो. मग खाली नाही ठेवत तिले. तसं आता परीक्षा देणं सुरू वाटेल तिच्या MPSC येते आहे ना. ते सांगे बा मुले आता 1-2 परीक्षा दिलेल्या आहे अजून चालू आहे अभ्यास चालूच आहे म्हणा. ते विषय नाही मी तिला कसं म्हणजे सगळं ऑनलाईन क्लास आहे ते सगळं लावून दिलेलं आहे. अभ्यास चालू ठेव तू. आज ना उद्या लागशीलच. मग तेच म्हणलं जाऊ दे जे झालं ते जाऊ दे चांगल्यासाठीच होत असते नाही का. पुढे चांगली संधी भेटत असेल म्हणून झालं असं ना. आपण एवढ्या गोष्टीसाठी इतकाला पैसा वाटणं आहे ते गलत आहे नाही. ते तर आहेच म्हणा. पण नाही मारत राहा तुमचा किती खर्च झाला मग समजा या निवडणुकीत झालाच असेल ना काही ना काही. आता जाऊ द्या ते बुड्याची गलती. मग काय आता पैसे देऊ नये मतदान नाही केलं पुढच्यानं काय करा आता. मग 50,000 रुपये त्या झुमऱ्याला दिले टाकलेले. लेखानं मतदान नाही केलं फक्त झाबऱ्याचं आणि सरपंच दोघांचे मतदान मला भेटले. शांताराम भाऊवर तर विश्वास नव्हताच म्हणा पहिले बी. पण आता जाऊ द्या जे झालं ते झालं. आता काय म्हणायला पुरत नाही ते गोष्टी सोडून द्या आता. बाबा म्हणजे 50,000 रुपये झुमऱ्याने घेतले नाही. बाबा 50 दिले त्याला. जाऊ द्या आता काय आता आलं तर ते भेटून गेलं लगे. हो पण जाऊ द्या आता काय बोला म्हणलं याले. आता सध्या परिस्थिती बरोबर नाही बोलायची नाही. चानस आल्यावर पाय तुम्ही. जाऊ द्या मग आता काय बाकी मग पेळा गिळा आणला का ते बॅनर मग मी सांगितलं ते. आता काय म्हणा आता नाही पेढा गिळा मग कसं मला समजलं ना. मग कॅन्सलच केला पेढा बी. आणि ते बॅनर आहे मग कसं त्याला म्हणलं बरं राहू दे कॅन्सल कर. बरं ठीक आहे नाही तर मग खर्च झाला असेल तर सांगून द्या. हो तेच आहे तिकडचे काय समोसे आणले म्हणते तुम्ही. असं समजलं जरा काही लोक आले ते तिकडे. तिकडे खाल्लं आणि इकडे आले भेटायला मला. ते बाबा सकाळपासूनच फोन 10 वाजता हो पाहिजे रे हे आणजा ते आणजा असं करजा प्लेटा हे ते सगळं आधीच सांगितलं होतं त्यानं. बरोबर आहे ना त्याला माहीतच होतं ना 10 वाजता सांगणारच आहे ते. काऊन की त्यांना आता इतके पैसे वाटल्यावर त्याला गॅरंटीच होती आपला माणूस येते म्हणून. जाऊ द्या आता हो काही विषय नाही. या मग त्याची भेट घ्या चालले जा. आता ते भेटाच लागेल ना काय करता नाही जा आता आम्ही त्याच्या कामाला असल्यावर कसं. बरं चला येतो मग चला म्हणलं चला. का आले का म्हणलं काय मारतरावची तर काय गेले का लोक आहे का कोणी अजून. हो कसं भेटायला जात होतं मला बी. आता कायला चालले तुम्ही जाऊ द्या ना बा भानगडीचे कामं जाऊ द्या. हो समजते त्याला काय नाही तर मग काय तर पण बाकी काही म्हणत राहायच्या. हो आमच्या साडबाजा बाकी गेम लय खतरनाक केला पण तुम्ही. आता तुम्ही का नाही राजा काही लावता तर मी काय गेम केला काय काय जे पडायचे ज्याला मत पडायचे पडले बा. असेच नसते पडत ना म्हणलं लक्षण भाऊ सोपं नाही इतकी गोष्टी सोपी आहे का. मग शिवलाल भाऊ संघ असल्यावर तुमचं काय पाहा लागते बा. लयच वाटलं म्हणते पैसा किसा भयानक वाटला म्हणते राजा यावेळेस तुम्ही. सांगा आता पैसाही वाटला आहे लोक काही बदनामी राजा बातच करते. कोणते पैसे वाटले मी कोणाला वाटले मला पैसे. हे बा जाऊ द्या झाकली मुठ सव्वा लाखाची तुम्ही हे बा 4-5 लाख रुपये वाटले म्हणते. मग अशी वार्ता आहे ना मारत राहून सगळं सांगितलं ना आम्हाला. आता आम्ही तिथूनच आलो ना. 50,000 कॅन्डिडेटले वाटले तुम्ही. इतरही खर्च बरा शिवलाल हे ते संघ म्हटल्यावर काय 4-5 लाखाच्या आत आहे का तुम्ही. चला बाबा करा अजून करा बदनाम्या 5 नाही 10 लाख म्हणा काय राजा लोक काय मारतील आता तुम्ही समजावून सांगा जरा बदनाम्या नको करू म्हणा. ना पण आता खरी गोष्ट जे असेल ते सांगून द्या ना. आमच्यासारखं सांगितलं तर आम्हाला काय बिघडून राहिलं का. होऊ द्या ना झालं तर पण झालं ना काम झालं ना तुमचं. तुम्ही नाही ऐकत आता मी तर त्याच्या घरी. हो त्याला म्हणतो का मारत्या तुला का काही करू नको ना सगळं बदनामी करू राहिला म्हणतो का तू. मग सगळ्या लोकांना तेच सांगा तिथं. पण आता ते त्याचं आत्मचिंतनाचंच होतं ना. हो अंगणात बसले होते सगळे. हो तेच विषय होता कंदील बुडा आहे. आम्ही बैठकीतून ऐकू ना निरा म्हणे पैसाच निरा पाण्यासारखा वाटला म्हणे असं आहे तसं आहे. नाही आता आहे बा तुम्ही का नाही आता तुम्ही सांगून राहिले ना मी पैसे वाटले नसं केलं तसं केलं. आता तुम्ही माझ्या सांगत चालला ते मारतील म्हणतो कोणते वाटले बा तू सांग म्हणतो बा. हो एवढं बदनामी काही करू नको. द्या ना जे काय असेल ते असेल ते तुमचं तुम्हाला माहिती त्याचं त्याला माहीत. हो जाऊ दे सोळा पिच्च्या. हो चला येतो आम्ही आता.
नाही नाही येतो नाही बाबा. मग तुम्ही राजे तिकडे पसरो सर अजून बा याची आता म्हणजे आताच नागी द्यावं लागते, नाही तर मारते सर गावात करायचं होय. म्हणजे आता सांगा, आता आपण रुपया कोणाला दिला नाही, घेतला नाही. फक्त आता ते जाऊ दे, एक गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, नंतर सांगे. बाकी आपण कोणालाच नाही दिले. आपण फक्त तुम्हाला म्हणलं होतं त्या दिवशी 30,000 रुपये पाठवा, तेवढे मी एका जणाला 30,000 रुपये दिलेले आहे. बाकी काही मी सांगत नाही. म्हणजे 30,000 दिला फक्त तुम्ही, नाही बाकी रुपया नाही दिला वरे? नाही नाही रुपया नाही दिला ना म्या, फक्त एका जणाला मी 30,000 दिलेले आहे. त्याचं नाव मी नाही सांगत सध्या तुम्हाला. फक्त मारतेला एवढं विचारतो मी की मी कोणाला पैसे दिले बा, तुला माहिती आहे का, पुरा आहे का ताजो? चला तुम्ही आता जाता, हो चला लवकर. हो आता काय म्हणत असतं, चला चला. हो एक खेपचं कसं आहे, मिटूनच टाका लागते, कारण की वाद राहायला नाही पाहिजे, तुमची बी त्याची बी. चला आता सर्व समक्षच होऊ द्या, चला. का साळभाऊ, तुम्ही चालले होते का, गेलेच ना का अजून? अरे चाललोच होतो ना, पण हे लक्षण भाऊ आणलं इकडे. हो काय आता हे पाबर आहे, काय म्हणते तुला लक्षण भाऊ? सांगा लक्षण भाऊ, काय प्रश्न आहे तुमचा? काय मारत राव राजा, आपण आता काही बोलावं नाही, तुम्ही जास्तच गैरफायदा घेऊन राहिले आता. म्या कोणते पैसे वाटले लोकांना सांगा बरं तुम्ही. सगळ्या बदनाम्या लावल्या तुम्ही करणं. 4-5 लाख रुपये वाटले म्हणते म्या सदस्याले. कसं का, कोण कोण म्हणते तुम्हाला वाटले म्हणून म्या? अरे जाऊ द्या ना, हे पहा आता विषय नको काढू दे. झाला विषय संपला ना, आल्या ना तुमच्या घरच्या बाई. झाला ना, आता विषय मोकळा झाला. आमचं आता कसं आत्मचिंतन सभा झाली ना, आम्ही आता त्याच्यावर पडदा टाकला. हो आता विषय राहिला नाही. पण इकडे बदनामी होऊन राहिला मी. 4 लाख वाटले आणि पाण्यासारखा पैसा वाटला ना, वाटले नाही फाटले नाही म्या. तू बाबा म्हणलं खोटे काम नको करतो, इकडे तिकडे लोकांना काही नको सांगू. दाखवून तू पुरावा दाखवून म्या कोणाला वाटले म्हणून. सांगा आता, कोणी सांगत असते का? घेतले तरी घेतले नाही म्हणते बा लोक. आता सगळं माहित आहे ना तुम्ही, म्हणजे काय केलं आणि कोणाला किती दिले तर. मला आता बोलायला नका लावू, तोंड उघडायला नका लावू. बाबा म्हणजे कसं काय सांग ना, तू सांग एखादं तरी उदाहरण सांग ना, म्या दिले म्हणून कोणाला. जाऊ द्या ना आता, विषय मोडला म्हणलं ना म्या. सोडा ना आता, पिक्चर सोडा ना, जाऊ द्या ना तिकडे. आता दिले आणि गेले, पार पडला विषय. हे बा स्वतःची शपथ घे. हो म्हणा, खरोखर म्हणा म्या पाहिले पैसे देताना. मला मी शपथ घेतो, माय काय होईल म्हणतो उद्याच्या उद्या, म्या जर दिले असून कोणाला. फक्त एकच सांगतो बा, म्या 30,000 दिले एका जणाला बस. बाकी म्या कोणाला दिलं नाही. तू सांग खरं शपथ घेऊन. साहेबा शपथ घेऊन एकच सांगतो, म्या 50,000 दिले एका जणाले. हो 50 दिले, पण तुम्ही त्याच्यापेक्षा त्याला दिले. हो तुम्ही किती दिले? 1 लाख दिले, 100%. 1 लाख दिले काय बा, लबाडा नको ना. अरे म्हणलं म्या फक्त 30,000 रुपये दिले, त्याचं नाव सांगतो मी, झुमरेल दिले म्या. काय बोलतो मग आता, याच्यापेक्षा म्या खडकून दिला कोणाला. बोलता काय झुमरेले? अरे म्या झुमरेला 50,000 दिले ना. हे कसं काय होऊन राहिलं मग? नाही नाही, होऊच शकत नाही ना. मग म्या 50 दिल्यावर मग ते मला वोटिंग करत होतं. मला वोटिंग नाही केलं ना त्यांना, तुम्हाला केलं ना. नाही ना बाबा, मला नाही केलं ना वोटिंग, तुला केलं ना वोटिंग त्यानं. तुला जे 3 मतं भेटले का नाही, ते 2 त्याचे आहे आणि 1 ते याचा आहे, तू स्वतःचं. नाही नाही ते नाही बा, माझ्या बा झाबरूचं सरपंचाचं मत आहे 2. हो त्यानं मला दिलंच नाही. मी आता पैसे मागतो त्याले. हो काऊन की तुमच्यापासून घेतले, माझ्यापासून घेतले. नाही मी मागतो पैसे. अरे बाबा मला नाही दिलं त्यानं वोट. तुला माहित नाही काय राजकारण झालं याच्यात. बड भोले सगळं विचारून घेतो काय परिस्थिती झाली होती. सगळं सेटलमेंट झालं होतं याच्यात. तुला फक्त एकच मत पडणार होतं. मग सगळं तो जवळ विचार काय प्रकरण याच्यातलं. नाही नाही सगळ्या खोट्या गोष्टी आहे, काही नाही ते. म्या बा मला मत दिलंच नाही त्यानं, सरपंचानं झाबरूनच दिलं मला. नाही आता हे बा सोक्ष होऊ दे. आता तू चालला झुमऱ्याच्या घरी त्याला म्हणा, तो कोणापासून किती घेतले म्हणा. चला मग आता तू खरं बाहेर येते माय बी येते. बस बस चला ना मग, चला चला. काय खरं आहे काय खोटं आहे मग? अरे मला मत दिलंच नाही त्यानं. मग तुम्हालाच मत दिलेलं आहे त्यानं, मी माझे पैसे मागणार. हे बा चल ना, आपण तिथं जाऊ ना. तिथं समक्ष काय होते काय नाही. हो चाल तिथं. हो तिथंच आपलं काय खाडा निवडा करू, विषय समाप्त आपला. आलोच मी आता, कपडे बदलले की आलोच. हो चला. मावशी आता झाला वाटतं, घडी बाहेरच आहे. हो झुमरे अंदर आहे का म्हणा. नाही मावशी आता येऊन राहिला वाटतं. नाही हो झुमर नाही घरी. मिस आले आता. हे दरवाजा म्हणलं लोटलेला होता, उघडला आता गाडी अंदर लावून राहिली होती मी. बाहेर असेल ती कुठं आता. आता बाई गेली असेल जगनच्या घरी. काऊन काय होतं? झाला म्हणलं ते फरार झाला 100%. मग माहीत झालं ते लिहून राहिलं. मग नाही 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 पाहायचा घरी पाहा ना मावशी, घरी असू शकते ते. कुठं नाही गेला ते. घरीच आहे. आम्ही पाहिलं ना, बाहेरून आलो ना आम्ही. मारती म्हणलं काय म्हणजे तुला काय चोर वाटून राहिलं बरं का? लपते का म्हणलं? एवढं काय तुला भ्यायला काय झालं त्याला? सांगा म्हणलं लक्षणराव, काय खरं खरं सांगून द्या. काय भ्याचं काम नाही आपल्याला. बाबा कुठं वाढवता अजून पेटवता का? थांबा तुम्ही मारत राहा. नाही नाही ते कसं झुंबरचीच काम आहे. अर्जंट भेटत होतं आम्हाला, फक्त बाकी काही नाही. बस 2 मिनिटाचं काम आहे. सांगा ना रे बाप्पा मला, काय केलं त्यानं? काय झालं? काय साठी भेटायला लागते तर? फोन लावून मग त्याला बोलावं नाही इथं. कसं करावं लागेल नाही का? बरोबर ठीक आहे ना. हो मी फोन लावते रे, बोलावून घेतो. 1 मिनिट. हो इथंच बोलावतो ना मग. ओके. पप्पा म्हणला किती 3 खेप फोन लावला, 3 खेप कट केला. काय बोला आता सांगा, तुम्हीच सांगा. पण ते कटकून करून राहिलं म्हणलं. काय केलं काय त्यानं? सांगा मला, सांगा तुम्ही. आता काय सांगा मावशी तुम्हाला? आता काय सांगण्यासारखी गोष्ट नाही, अपमानाची बाजू आहे. त्याही ना आता इलेक्शन झालं आता अंगणवाडी सेविकेचं. लक्ष्मण भाऊ आजच्या इच्छा होत्या, माझ्या इच्छा होत्या. जाऊ द्या, आमचं नाही पडलं. पण आता त्यानं दोघांपासून पैसे घेतले ना. बरोबर आहे काय? गलत नाही काही. बाबू काही आपला हार घेतो तुम्ही. माय पोरगं तसं नाही म्हणलं, ते नाही घेत कोणाचे पैसे घ्यायचे. असं आहे, काय करा आता? काय सांगा. आपला ते बाबून दुसऱ्या ते काटतं. अरे म्हणलं मावशी तुम्हाला सांगतो ना मी. माझ्या बाबानं आणि आपलं कंदील आबाजीनं 50,000 रुपये दिले द्यायले. विचारा तुम्ही फोन करून, म्हणून ते फोन नाही उचलू राहिला आमचा. लक्ष्मण भाऊचे बा मी सांगतो ना, 1 लाख रुपये घेतले असू शकते. बाबा लय झालं बाबा इथं आता. हे इतकं पोरगं काही बिघडलं. मी आता 2 दिवस गावाला गेली, माझ्या गावाला तिकडे. आणि इकडे पोरांना काय उचापती केल्या. आता तुम्ही काय आहेत हो त्याले तुम्ही आले की समजून सांगा म्हणा बा, त्याचे पैसे वापस द्या म्हणा. कोणाचे किती आहे, कोणाचे किती आहे. हो ते रोजगारी करासाठी चालतो आम्ही, की बा लक्ष्मण भाऊचे किती घेतले आणि माझे तर 50 घेतले, मी सांगू राहिलो. माय 30 घेतले. मला खरं सांगतो, मला 30,000 घेतलेले, याच्यावर घेतले नाही त्यानं.
बरोबर बरोबर तुमचे इतके पैसे घेतले नाही का? बरं येऊ द्या ना त्याला. हो येऊ द्या. हो मी पाहतो काय करायचं त्याला. घरात तर घेत नाही मी. पहिले तुमचे पैसे त्याला आणायला लावतो. रात्रीतून कुठून आण मग पैसे दे. हो समजलं ना? हो, जा तुमचे पैसे आज 12 वाजेला भेटल म्हणजे भेटल. हो तेच मग आता पान तुम्ही सकाळी दिले चालते, आता काही एवढा विषय नाही, सकाळी बोला तुम्ही त्याच्याशी, काही वाद नाही. नाही मला पटतच नाही. मी घरातच घेत नाही त्याला. हो कुठे जाय म्हणतो भाऊ पहिले पैसे तू काही कर जमा ना. पहिले त्याचे पैसे दे मग घरी ये. बरं पाहा तुमच्या मनानं. हो ठीक आहे, येतो मग आम्ही आता. हो पाहू उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्या क्लिअर करून टाकू. ओके.